22 जानेवारी रोजी मुंब्र्यातून 3 महिन्यांच्या चिमुकलीचं अपहरण झाल्यानं संपूर्ण शहर हादरलं होतं. मात्र मुंब्रा पोलिसांनी वेळीच आणि प्रभावी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेऊन आईला तिची चिमुकली सुखरूप परत दिलीये. 22 जानेवारी रोजी 23 वर्षीय फरजाना मंसुरी या आपल्या 2 मुलींसह मुंब्र्यातील एका गजबजलेल्या रस्त्यावरून जात होत्या. याचवेळी एका बुरखाधारी महिलेनं रस्ता ओलांडण्याच्या बहाण्यानं त्यांच्या 3 महिन्यांच्या बाळाला उचलून घेतलं. मात्र अर्धा रस्ता ओलांडल्यानंतर ती आरोपी महिला बाळाला घेऊन वेगानं रिक्षात बसली आणि मुंब्रा स्थानकाच्या दिशेनं पळून गेली. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंब्रा पोलिसांनी तात्काळ 4 विशेष पथकं तयार करून तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे आणि सुमारे 1600 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर नसरीन शेख नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशीतून बाळाला अकोला जिल्ह्यातील खेत्री पातूर गावात ठेवल्याची माहिती समोर आली. वेळ न दवडता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मोहम्मद मुजीब गुलाब आणि त्याची पत्नी खैरुनिसा मोहम्मद यांना अटक केली आणि बाळाची सुखरूप सुटका करून आईच्या स्वाधीन केलं. या संपूर्ण कारवाई दरम्यान पोलिसांच्या 4 पथकांनी सलग 6 दिवस रोज 16 ते 17 तास अथक परिश्रम घेतले आणि अखेर बाळाला सुरक्षित शोधून काढलं. मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये 22 जानेवारी रोजी संध्याकाळी 6च्या सुमाराला एक गुन्हा दाखल झाला. त्याच्यामध्ये फिर्यादी होत्या फरजाना मोहम्मद फिरोज मंसुरी. त्यांची तक्रार अशी होती की त्या बाजारामध्ये त्यांच्या 2 मुलींना घेऊन गेल्या होत्या आणि DCB बँकेसमोर रस्ता क्रॉस करत असताना त्यांची थोरली मुलगी, तिचं वय 3 वर्ष आणि धाकटी मुलगी, तिचं वय 3 महिने, यांना घेऊन परत येत असताना मोठी मुलगी रडायला लागली. त्यामुळं छोट्या दोन्ही मुलींना घेऊन रस्ता कसा क्रॉस करायचा, तर एक बुरखाधारी महिला तिथं आली आणि त्यांना म्हणाली की चलो मुझे भी रोड क्रॉस करना है, एक लड़के को मेरे पास दे दो, असं म्हणून तिने त्या मुलाला छोटी मुलगी जी होती 3 महिन्याची त्या मुलीला घेतलं. दोघीजणी डिवायडरपर्यंत बरोबर चालत आल्या आणि त्यानंतर ही जी अनोळखी महिला होती ती महिला जोरात रस्ता क्रॉस करून पलीकडे निघून गेली आणि रिक्षामध्ये बसून निघून गेली. यांनी शोधाशोध केली परंतु काही फायदा झाला नाही आणि त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. जेव्हा तपास सुरू केला त्यावेळी तपासामध्ये असं लक्षामध्ये आलं की रिक्षाचा नंबर नव्हता परंतु त्या रिक्षाच्या मागच्या बाजूला आई असं लिहिलेलं होतं. त्याच्यावरून मग पहिल्यांदा ही रिक्षा ट्रेस करण्यात आली. त्या रिक्षा ड्रायव्हरकडे चौकशी करण्यात आली आणि रिक्षा ड्रायव्हरने सांगितलं की एका महिलेला मी मुंब्रा रेल्वे स्टेशनला सोडलेलं आहे. त्याप्रमाणे मग पोलिसांनी मुंब्रा पोलिसांच्या 4 टीम टोटल तयार केल्या गेल्या. क्राईम ब्रँचच्या 2 टीम तयार केल्या गेल्या. या टीम्सने मुंब्रा रेल्वे स्टेशनवरचं CCTV फुटेज पहिल्यांदा चेक करणं सुरू केलं. त्यातून असं लक्षामध्ये आलं की एक बुरखाधारी महिला काहीतरी घेऊन बदलापूरच्या दिशेला जाते. त्यामुळं मग मुंब्र्यापासून बदलापूरपर्यंतचे सगळे रेल्वे स्टेशन्स चेक करण्यात आली. एक महिला बदलापूरला उतरली असं दिसलं. त्यानंतर जाऊन आपण खात्री केली आणि खात्री केल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की ती महिला ही नाही आहे, केवळ बुरखा असल्यामुळं ते असा हे झाला होता. त्यानंतर पुन्हा तपास मग मुंब्रा सगळ्या CCTVचं पुन्हा एकदा बारकाईने निरीक्षण केलं. त्यावेळी असं लक्षामध्ये आलं की प्लॅटफॉर्म नंबर 2 वर एक महिला हातामध्ये एक बाळाला घेऊन येते. त्या बाळाचा सॉक्स फक्त पायाच्या बाजूला दिसतोय. एका माणसाला भेटतीये, त्यांना अजून एक महिला येऊन भेटतीये आणि त्यानंतर एक महिला परत निघून जाते स्टेशनच्या बाहेर आणि त्यानंतर एक ही महिला आणि तिच्याबरोबरचा माणूस हे इकडं CST लोकलमध्ये बसतात आणि मुंबईच्या दिशेला निघतात. त्यानंतर मग मुंबईकडची आपण सगळी रेल्वे स्टेशन चेक केली तर ठाणे रेल्वे स्टेशनला ती महिला उतरल्याचं नंतर निष्पन्न झालं ती महिला आणि पुरुष, आणि त्यानंतर पुढचा काही ट्रेस लागायला तयार नव्हता. परत तपास जी महिला मुंब्र्यामध्ये निघून गेली होती त्या महिलेच्या दिशेने सुरू झाला. पूर्ण CCTV फुटेजेस पुन्हा चेक केली आणि चेक केल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की शादी महल हॉल रोडला इंशानगरला ती महिला उतरलेली आहे. परंतु त्या भागामध्ये अनेक बिल्डिंग्स आहेत आणि त्या सगळ्याच भागामध्ये काही CCTV कव्हरेज नाही आहे. परंतु गोपनीय बातमीदार आणि त्यानंतर बाकी सगळ्या सोर्सेसचा वापर करून या महिलेला निष्पन्न करण्यात आलं. या महिलेचं नाव निघालं नसरीना शेख म्हणून. मग या नसरीना शेखकडे चौकशी केली त्यावेळी तिने असं सांगितलं की तिची बहीण आणि तिचा मेहुणा हे दोघं मुंब्र्याला आले होते तिला न सांगता, आणि तिला त्यांनी प्लॅटफॉर्मला बोलवून घेतलं होतं हे सांगण्यासाठी की मैं तुम्ही एक सरप्राईज दिखाने वाली, तो तुम रेल्वे स्टेशन पे आ जाना. आणि त्यानंतर मग जेव्हा ती तिकडे गेली तेव्हा तिला सरप्राईज म्हणजे काय तर हे 3 महिन्याचं बाळ दाखवलं आणि बाळ दाखवल्यानंतर घाईघाईने ही लोकं निघून गेली. मग त्यानंतर ही बहीण आणि मेहुणा हे कुठे आहेत विचारल्यानंतर मग त्यानंतर असं लक्षामध्ये आलं की हे मूळचे याचे आहेत खेटरी जिल्हा अकोला.
मग त्यानंतर आपण अकोल्याला टीम पाठवली खेटरी गावामध्ये, आणि त्यानंतर हे लहान बाळ आणि त्याचबरोबर हे दोघंही नवरा बायको आरोपी यांना आपण ताब्यामध्ये घेतलेलं आहे. केवळ 6 दिवसामध्ये 3 महिन्याचं लहान बाळ हे आपण सुखरूपपणे परत आणू शकलेलो आहे. मुंब्रा पोलिसांनी ही अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यामुळे मुंब्रा पोलिसांचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो. अपहरणाचं कारण असं होतं की लग्न होऊन जवळजवळ 8-9 वर्ष झाली, परंतु मूल होत नव्हतं. आणि यूट्यूबवर कुठेतरी तिला असं कळालं होतं, म्हणजे खैरुन्निसा आरोपी जे आहे, खैरुन्निसा मुजीब मोहम्मद, खैरुन्निसाला असं कुणीतरी सांगितलं होतं आणि यूट्यूबवरून तिला असं केलं होतं की मुंब्रा भागामध्ये म्हणे नवजात अर्भकाशी सोडून दिली जातात किंवा रस्त्याच्या कडेला टाकली जातात, तुला काहीतरी त्याच्यामध्ये नक्की मिळेल असं त्यांना वाटलं. म्हणून बहिणीला देखील यावेळी न सांगता, यापूर्वी 2 वेळेला ती मुंब्रा लिहून गेली होती, पण तिला असं काही सापडलं नव्हतं. परंतु यावेळी तिला तो हे मिळाला आणि त्यानंतर त्या बालकाला तिने उचललं होतं. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिले बदलापूरच्या दिशेने शोध मोहीम सुरू होती, त्यामुळे पाहिलं तर अनेक सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला हाताळावी लागली होती. याकरिता नेमकं किती सीसीटीव्ही फुटेज तुम्ही हाताळले होते आणि यामध्ये किती नेमकं पोलिसांना पोस्टमार्टम तैनात केला होता? एकूण मुंब्रा पोलीस स्टेशनच्या 4 टीम होत्या. 3 टीमचं आपल्या समोर आहेतच, आणि यांनी दिवस रात्र काम केलेलं आहे. 16-18 तास काम केलेलं आहे. कमीत कमी 1600 सीसीटीव्ही फुटेज आपण चेक केली, आणि या सगळ्यांचं अनालिसिस करणं, त्यानंतर एका सीसीटीव्हीवरून दुसऱ्या सीसीटीव्ही पर्यंत जाणं, यात कमीत कमी 1600 सीसीटीव्ही फुटेजेस चेक केलेले आहेत. सर, महिला का पुराना आपराधिक रिकॉर्ड नहीं, कुछ नहीं, कोई रिकॉर्ड। क्या सॉल्व किया आप लोगों ने? इसको 6 दिन लग गए, लेकिन ये दोनों दिनों काफी कॉम्प्लिकेटेड ये था, ये 6 दिन के अंदर हो गए। सर, धाराएं क्या लगी उस पे? BNS सेक्शन 137(2)